कोबीचे खमंग अशी थालीपीठं आज आपण बनवणार आहोत. तर चला रेसिपीला सुरुवात करते. हाय हॅलो नमस्कार, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनस्वी हार्दिक स्वागत करते. तर आज आपण बनवतो आहे पत्ता कोबीपासून खमंग असे बनणारे थालीपीठं. तर यासाठी मी 1/4 मोठा असा कोबीचा पत्ताकोबीचा 1/4 असा भाग घेतलेला आहे. आता यामध्ये मी घालते आहे अर्धी वाटी गव्हाचं पीठ, 1 वाटी ज्वारीचं पीठ आणि 2 चमचे बेसन पीठ. तर गव्हाचं पीठ जर जास्त टाकलं तर ते थालीपीठ आहे ना असे आपल्या पोळीसारखे लागतात. त्यामुळे गव्हाचं पिठाची क्वांटिटी ही ज्वारीच्या पिठापेक्षा कमी घ्यायची. आणि यामध्ये काही बेसिक मसाले मी ॲड करते, जसं की मिरची पावडर, मसाला, त्यानंतर मीठ, असे बेसिक मसाले टाकल्यानंतर मी यामध्ये ॲड करते पांढरे तीळ. पांढऱ्या तीळनंतर त्या आपलं ओवा थोडासा हातावरती छान त्याला चोळून घ्यायचं आहे. त्यानंतर त्यामध्ये घालायचं आहे आणि कोथिंबीर, लसूण आणि अद्रक हे मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं आणि ते त्यामध्ये घालायचं आहे. आणि विदाऊट पाणी न घालता आपल्याला याला छान याचा गोळा करून घ्यायचा आहे. पाणी अजिबात घालायचं नाही आहे, कारण पत्ताकोबीला पाणी सुटतं आणि त्यामुळे तो गोळा खूप छान बनतो. तर असं मी एका कापडाला पाणी लावून घेतलं आणि एक गोळा घेतला आणि या पद्धतीने जसं आपण भाकरी थापतो ना त्या पद्धतीने आपल्याला छान बारीक थापून घ्यायचं आहे. थालीपीठ बारीक थापून घ्यायचं आहे आणि त्यानंतर बघा आपल्याला असे होल पाडायचे, जेणेकरून आपण त्यामध्ये तेल सोडू शकतो. तुम्ही जाळसुद्धा ठेवू शकतात. बारीक छान खुसखुशीत आणि क्रिस्पी होतात. तव्याला तेल लावून घेतलं आणि त्यावरती आपलं थालीपीठ टाकलं आणि वरतून झाकण ठेवलं. आणि त्यानंतर बघा जोपर्यंत आपलं पहिलं थालीपीठ होतं ना तोपर्यंत दुसरं थालीपीठ खाली तयार करून घेतलं. त्यानंतर झाकण ओपन करून एका साईडने पलटून घेतलं आणि आपलं थालीपीठ अजिबात हे तव्याला चिटकत नाही. बघा लगेच सुटतं आहे आणि हे थालीपीठ खायला अतिशय छान लागतं. जेव्हा तुम्हाला कधी संध्याकाळच्या जेवणामध्ये काही खायला नसेल किंवा सकाळी नाश्त्यासाठी, तर तुम्ही हलका फुलकं जेवण किंवा सकाळी नाश्ता पोट भरून नाश्ता, तर हे तुम्ही बनवू शकतात. खूप छान आणि खूप टेस्टी लागतं असं थालीपीठ. तुम्ही असंच सुद्धा खाऊ शकतात किंवा तुम्ही दह्यासोबत, चटणीसोबत याला खाऊ शकतात, कारण ऑलरेडी यामध्ये आपण सर्व काही तिखट वगैरे टाकलेलं असतं. त्यामुळे हे खूप छान लागतं. आणि मी तुम्हाला झूम करून दाखवते किती सुंदर खमंग असं आपलं थालीपीठ भाजून झालेलं आहे. तर क्रिस्पी आणि असं खुसखुशीत असं आपलं थालीपीठ तयार आहे. दुसरंसुद्धा थालीपीठ बघा मी टाकून घेते आणि एकदम छान पटापट तयार होतात हे. तर खमंग, खुसखुशीत आणि अतिशय चविष्ट असे पत्ताकोबीचे, ज्वारीच्या पिठाचे, गव्हाच्या पिठाचे अगदी थालीपीठ आपले तयार झालेले आहेत. कशी वाटली रेसिपी नक्की कळवा. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.